नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पूर्णपणे का भक्तिमय आणि नाही का आनंदाचा क्षणाचा आहे, कारण की आज आपल्या घरी येणार आहे दरवर्षीप्रमाणे विठुरायाची पायी दिंडी. चला तर मग मी आज तुम्हाला एक सुंदर असा नाही का भक्तिमय क्षण दाखवतो. आज पूर्ण नाही का एन्जॉय दिंडीमध्ये करू. तर आता मी आणि आजी चालू आहे मामांच्या घरी, कारण दिंडी मामांच्या घरी येऊ राहिली. आम्ही दोघं जण चाललोय. आता आपल्या आजीने का मस्त असं लुगडं घातलंय एकदम टाकाटक. हा पण स्वयंपाक बनावं लागेल ना. हा हे काय व्हिडिओ चालू आहे. चलो चला आता बाबूच्या मम्मी गेले, ते पण तिथं स्वयंपाक बनवून राहिले. आता आजी मी चाललोय. आपल्या आजीला 3 पाय आहेत, एक काठी पण आहे ना, आणि मी एक 4 पाय आहेत आजीला. आता तिसरा पाय असल्याशिवाय मला चालतच नाही. काय करू? हे बघा आलं इथं मामाचं घर, एवढं जवळ आहे. हे आपलं घर, हे मामाचं त्यांचं घर. हे माझे देवळ. हे बघा हे भैरवनाथाचं आणि देवीचं तिथं मंदिर. नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की आपली आजी आज कशी दिसते. आज लय भारी दिसते. माझीच नजर लागली आजीला आज आपल्या. हे काय आणले मग आता केलं होतं असं कर ना. काय पाच भारी नाचत मस्त. लुगडं काय नाही नटली तेवढं तोडा मामीने पर्सनली सांगितलं सकाळी लुगडं एकदम व्यवस्थित घालायचं आज. नटून आण म्हणलं होतं. नवीन कार्ड आहे ना हे काय बघू शकताय. मामीने नाही का खोबरं बारीक केलंय. काय काय बनायचंय मेनू? काय मेनू आपल्याला सांबर, लापशी आणि भात. मामा इकडे कांदा कट करून राहिले. शेवगे शेंगा कट केलाय मामीने. भोपळे, टमाटे. सांबार बनायचं काय मामी? हे बघा आपला लालू आलाय, झारे घेऊन आलाय. मामा इथं काय चाललंय? आता सध्या लापशीची तयारी चालू आहे. लापशी करायची आपल्याला. दिंडी येऊ राहिली आपल्याकडे सगळे एकदम जे तयारी झालेली आपली. आता बघू शकता लापशी तयारी चालू आहे. आणि मामी ते नाही का तिकडे सांबारसाठी तयारी करून राहिले. लापशीला गुळ वगैरे टाकला काय पाण्यात? हा गुळ टाकलाय सगळं. आता जाळ वगैरे घालून आणि चुलीवरचं स्वयंपाक करू राहिलो. बघा चुलीवर तर बरं का असं बघायला भेटत. जास्त करून तुम्ही नाही दिंडी पूर्णपणे नाही का गॅसवरती पाहिलं असेल. गावची दिंडीचं स्वागत नाही का एकदम खतरनाक असतं, एकदम भारी. तर आज तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल नक्कीच. हे बघा आपली आजी चालली लापशी बघायला कशी करते. काय म्हणले? हे काय लापशीची बघते ना आता. आजी आली. आता आधार टाकलंय, गूळ टाकलंय त्याच्यामध्ये. आता त्याचा पाक करून घ्यायचा. आणि नंतर मग भाडा भाजायचा तेलामध्ये किंवा तुपामध्ये, जसं असेल तसं. आणि नंतर मग ते भाडा पाकात शिजायचा. अशीच असेल लापशी. बघा एकदम प्रॉपर. आजी आपल्याला स्मार्ट आहे. आणि मग त्याच्यामध्ये काजू, बदाम, खोबरं, शेंगदाणे एवढं टाकून भारी लापशी लागेल. मस्त लापशी होणार आज. कोरडी फटक होती लापशी. आता बरडा तिकडेच भाजून घेतलाय. बरडा दाखवतो मी तुम्हाला. बघा बरडा भाजून घेतलाय तुपात. आजीने जर सांगितलं तसंच झालंय बघा. मस्त पैकी बरडा भाजलाय. बारीक बरडा आहे, मस्त पैकी भाजलाय. असाच पण भाजी जर तुम्ही बी घरी करा, कार्य करा, मत करा, पण असाच बरडा करून खाऊ घाला. आपल्या घरी आज दिंडी येणार आहे, पंढरपुराला जाणारी. त्याच्याकरता आपण स्वयंपाक बनवलेला आहे. खोबरं बरं आहे का? असं बारीक अजून बारीक करायचं. बरे बरे असंच लागत आणि असंच मस्त बारीक. खोबरं बघ किती बारीक करून घेतलं. असंच खोबरं पण तुम्ही बारीक करी जा लापशीत टाकायला. आजीने सुनाला दमून घेतलंय. बदाम बघा आजी एकदा तसेच बरे आहेत, घालून ठेसायचे. नाही शेंगदाणे टाकले का? तिकडे शेंगदाणे तिथे. पण आजीचं खायला मग असते का एका सुनाला. मग आता आजीचं काय करायचं? आजी आपल्यालाच खावं लागेल. आजी हायपरीन पण देत असते. बरं जाऊन आपल्या बदाम बारीक करून परत जाऊ. लाईट नाही का?
खायला नाही खायला नाही, नसले तर मग आणता येईल. नाही नाही खायला म्हणजे बिन लाईटीच होय ते हा होय होय. हा अजून काय लेबर काय पोरी होत्या, लेकी गाडी हो. आपल्या आजी लागली कट करायला भोपळ. आता भाजीला भोपळा कापून घ्यायचं. कोणती भाजी आजी? सांबर भाजी कोणती आजी? भाजी कोणती आहे? सांबर. सांबर आहे होय. हा. सांगा की आता काय काय लागत आहे ते. त्याला काय आहे? टमाटर कापून घ्यायचं. भोपळं लागत, शेवगे शेंग लागती, टमाटर लागत. पाट्या आजी लय सुगरण आहे. आजी काही काम करते नाही गेली आजी शाळेत गेली असते लय हुशार झाली असती बरं का. शाळा आम्हाला शाळा नव्हती. हा ना मग आजी तू एवढं हुशार कसं काय झाली? देवानं मन मनात येतं तसं. भोपळा कट केलाय आजीने. बारीक कट करते पहिले. ते पहिला आलू नाही का काजू आणि खोबरं एकत्र करून राहिलाय. हे टाकू घ्यायच्यात बदाम बदाम शेंगदाणे टाकले पण हे बघा आता तूप टाकलंय. लापशी रेडी झाली. आपल्याला भरायला काम नाही मीठ काही किती दिवसाची यांचं आहे? किती दिवसाची आहे? फोडून ठेवलेली असते आपल्याला किती दिवसाची तरी? आता गेल्या वर्षीची 1 वर्ष आलं बघा चिंचेला. जुनीची शे, जुनी. जुनीची शे. ते सांबाला पाऊस झाला का काळी पडत ना आता यात चीज भिजू घालायची, त्याचं पाणी काढायचं आणि सांबार भात चाललेला आहे त्याच्यात टाकून द्यायचं सांबार मध्ये. म्हणजे भात आणि सांबार माणसं खातेच. याच्या बोटावर पाणी सोडत सांबार भिजायला मठ हे बस सांबारसाठी दाखवतो तुम्हाला. पूर्ण मटेरियल नाही का रेडी करून ठेवलं आहे. बघा पूर्ण कट करून ठेवलं आहे. ग्रेव्ही तयार केली, शेंगा कट केल्या, टमाटर कांदा भिजू घातला आहे, अद्रक लसूण पेस्ट काढली, कोथिंबीर आणि भोपळा चिरून ठेवला आहे. सगळं तयार करून ठेवलंय. चीज भिजू घालून ठेवली. चिंच भिजू घातली. आता सगळं काटून घेतलंय, तयार केलंय. काही काही भंगार तरी डाळ शिजली का तिथं घोटू घोटू घ्यायची आणि त्याच्यात सगळं शिजायला टाकून द्यायचं. आता नाही का सांबारसाठी नाही का डाळ टाकली शिजायली. बघा तुम्हाला दाखवतो. डाळ शिजू राहिली याच्यामध्ये. दोन 3 प्रकारच्या डाळी आहेत सांबारला. तर आता मामी नाही का चहा बनवून राहिल्यात आमच्यासाठी. ब्लॅक टी बनवून राहिल्या आता. तुळशीचा पाला, परत गवती चहा, हे बघा सगळं टाकून अद्रक वगैरे टाकून चहा बनवून राहिले. आपली तर नाही का दिंडी येणार आहे तर या माऊली सगळे चहा घ्यायला. नेरूने सांगितलं असं मस्त चहा केला. आजीने सांगितलं कशा पद्धतीचा. हे बघा आता चहा लवकर आले. मामीने चहा बनवला एकदम मस्त गरम गरम. आता संध्याकाळचे 4 वाजले. गाय आता मी चहा देतो सगळ्याला. मामीने गाळून दिलाय. घ्या मामा. आचार्याला देतो आता. घे ना. नाही मी चाळीस गेला तू ये त्याच्यात. तू ये. अगो बाय. बाई घे चहा. तू आजीकडे गेला होता भेटायला. पेता येईन का तुला याच्यात? अरे चहा गरम आहे ते का तू करत दारा गोल्याला. गोल्या चहा. प्यायचं का मग इथं ठेवते हा? बरोबर झाले सगळे मापात. हा, मग. ते सुद्धा गडी माणूस धरला ना पुढं. हां हां हे का आता येतो. कसा अंदाज येतो बे आपल्याला. असं बाहेर ठेवली असते आपण कपाशी पेला असतो आपल्याला. आता आपल्यालाच घालतो मामी खरंच 1 नंबर चहा झाला. खरंच झाला ना. गवती चहा आणि त्याच्यात नाही 1 नंबर स्मेल खायला ना. कसं काय झालाय? तुळस आणि ते याच्यात तुळस, लिंबुणीचा पाला, तुळशीचा पाला, गवती चहा, अद्रक, शेळा चहा पत्तीचा चहा. शेरा चहा. शेरा चहा पत्ती ना? शेळाचा आहे. शेरा चहा पत्ती. इलायची मग- सुद्धा असते ती. हां टेस्ट लई मस्त लावून राहिली. सोनाच्या हातचा चहा कसं काय लागतो आज? लई भारी केला तिनं आज. एकच नंबर. मस्त आहे ना? 4 वाजल्यात आली की बाई हो सगळ्या चहा प्यायला या.
सुनानं माया चहा केला सुनाच्या हातचा पिते चहा. हे बघा आता भोपळा टाकू राहिले मामा. डाळ शिजली आहे, डाळ एकदम प्रॉपर शिजली आहे. मामा आता भोपळा टाकू राहिले. मी तो टोन धर मध्ये डोळ्याला लागणार नाही झाड. काय नाही घाऱ्याच्यासाठी धरला बरं माणूस लाल जरी टाकू का? आता आंबट चोखा आणि शेंगा टाकू राहिलाय. आता डाळ आणि शेंगा वगैरे शिजून घेतलंय. आता नाही का फोडणी द्यायची डाळीला. तर हे बघा, 5 आहेत सगळ्या. तेल वगैरे टाकू राहिले. मोहरी टाकली होती, आता कांदा टाकू राहिले. तेजपत्ता टाकलाय. आता कस्तुरी मेथी. त्याची घरी आलं बरं झालं. लसूण अद्रक. कढीपत्ता. टमॅटो. जिरे. सांबारला आता कोणते कोणते मसाले टाकायचे दाखवते बघा. मामा फोडू राहिले. कांदा लसूण मसाला एकत्र करून राहिले म्हणजे तेलात परतायला सोपे जाते. सुहाना सांबार मसाल्यावर का आहे ना. धना पावडर. खोबरा किस. लालू चिंच पाणी नाही का तयार करतोय. चिंच पूर्ण पिळून घेतली त्याने. पाणी पाणी साईडला केलंय आणि नाही का चिंच साईडला करतोय. अर्धा किलो चिंचला बघा एवढं चिंच पाणी निघलंय. सांबारला मेन नाही का ॲमसोल असतं. हे बघा मामाने ॲमसोल बनवलं आहे, ते टाकायचं आहे. चुरकळून टाकणार रे. चिंच पाणी. मसाले दाखव मसाले. पूर्ण मसाले आता आणि चिंच पाणी. मिरची पावडर. हल्दी पावडर. गूळ. बसून केवढा मला देऊ टाकू ना. आता जाड मीठ टाकू राहिले. जाड मीठ का बरं टाकावं लागतं? चवीसाठी. जाड मीठ आणि चव चांगली ते सांबारला. आता बघू शकता दिंडीचं आगमन झालंय. हे बघा वारकरी आले. घ्यायचं का? काय मी 2 दिवस तरी आला मागून काय नाव ठेवतो आणि गावातून आला हिमतून 2 दिवस काय का पाहतो.
ज्ञानदेव मने व्यासाच्या मंथुनी नवनीता तैजे एक हरी आत्मा शिव शिव पुण्याची गणना कोण नाही मदर इंडिया राईस टाकले बा आपण कधी मदर इंडिया
पाठीमागे हरिपाठ चाललाय आणि तिकडच्या साईडला सांबर भात लापशी वगैरे चालली आहे. पण अजून एक मेनू ॲड केला आहे त्याच्यामध्ये, तर बघू शकतायत. आता बेसन आणि भाकरी पण टाकू राहिले मामीन ते. आता जस्ट भाकरी चालू आहे, अजून बेसन व्हायचं आहे. भाकरी चालू आहे इकडे. एक टोपलं भाकरी केलं आहे, अजून बाकी येतं. एवढा पूर्ण डब्बा होता तेवढा संपला आहे. असा अजून एक डब्बा आहे आणि अजून बेसन पण करायचं आहे. मामी तर थकले, आता जस्ट उठले. पप्पाला बोल. आता हरिपाठ झालाय, आता आरती हो राहिली. दररोज संध्याकाळी आजी आजोबा मी नाही का चहाचा आस्वाद घेत असतो, पण आज नाही का महाराजांसोबत चहा पिण्याची एक वेगळीच मज्जा आहे. आणि आज नाही का भरपूर दिवसाचा नाही का योग आला आहे. काहीतरी चांगले आजी आजोबांचे पुण्य ते आज आपल्याला लाभले आहेत आणि स्वतःहून महाराज आपल्या घरी आले आणि चहाचा एक आस्वाद घेतला आहे. तर त्यांच्यासोबत नाही का तुम्हाला थोडीशी एक ओळख करून देतो. नमस्कार माऊली. नमस्कार नमस्कार. काय चाललं आजीबाईचं? तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एकदम एक नंबर. आम्हाला व्हिडिओ आम्ही काही पाहिलेला नाही, पण आमच्या मित्रांनी पाहिला आणि आम्हाला थोडीशी आजीबद्दल माहिती दिली. मग उत्सुकता आम्हाला निर्माण झाली की बघू तरी आपण आजी कोणते आहेत. आजीचं मग ते विचार बोलणं चालणं आम्ही म्हणून आम्ही सहज त्यांच्या घराकडलो. आजी दोघं होते आणि मग त्यांनी खूप आग्रह केला आम्हाला का महाराज इथपर्यंत आले तर चहा घेऊन जा. आणि म्हणून त्यांच्या आग्रहाला आम्ही थोडा मान दिला, बोललो. पण आम्हालाही खूप समाधान वाटलं का आजीबाई एवढे चलाकी आणि एवढं अगदी बुद्धिमान म्हणायला काही हरकत नाही. कुठल्याही वाजीवरचं त्यांचं मार्गदर्शन इतर समाजाकरता किंवा इतर नवीन तरुण मुली करता खूप उपयुक्त असं ठरेल, याच्यात काही शंका नाही. आणि म्हणून मला असं एक आनंद वाटतो का आजीबाईला आणखीनही आयुष्य भरपूर मिळावं, आजीलाही मिळावं, आजोबालाही मिळावं. आणि त्यांच्या कुटुंबाचा काही आजी आणि आजोबा यांचा जो काही व्हिडिओ पाठवतात ते निलेश भाऊ यांना त्याचा आजीचं निश्चितच पुण्य लाभलेलं आहे. आणि म्हणून त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो.
आणि जय हिंद. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. काहीतरी पुण्य केलं असेल त्याच्यामुळे नाही का महाराजांनी स्वतः घरी येऊन नाही का एवढे प्रेमाने आणि एकदम त्यांच्या नाही का स्वच्छ वाणीमधून नाही का एवढा मस्त आशीर्वाद दिला आहे. त्याबद्दल तुमचे एक आयुष्यभर ऋणी राहील. आयुष्यभर असाच आशीर्वाद राहू द्या, एवढंच मागं. आमच्या गावचे हरिभक्तपरायण गुरुवर्य स्वामीजींचे पिताश्री हरिभक्तपरायण दिनकर महाराज मते यांच्या समवेत आम्ही सहज फिरत आलो. रेसिपीवाल्या आजी आम्हाला त्यांच्या घरी आलो. दिंडी सोहळ्याचा आनंद घेत आलो. आणि म्हणून त्यांची आमची भेट झाली. देवगडचे उत्तराधिकारी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी गुरुवर्य प्रकाश नंदगिरी यांचे वडील आणि माऊली भाऊ आम्ही समवेत सर्व आजीला भेटण्याकरता आलो. आणि आजीचं आम्ही आजीचे बरेचसे व्हिडिओ बघितले आम्ही. रेसिपी आजी खूप छान ते भजे बिजे बनवतात. भाकरी बिकरी आनंद वाटला. आजी आजोबा सुद्धा आहे. रामकृष्ण. नमस्कार. देवगडला या बाबाजी तुमचा आज एवढं भाग्य आहे की तुम्ही सर्वजण येऊन ना म्हणजे या घरामध्ये बसले आहेत. काही बोलू शब्दात व्यक्त नाही करू शकत नाही. कोणाला बोलायचं का? आम्ही बघतोय फक्त आजी पोळ्या बिळ्या असं नाही नाही काही नाही बस बस बस. आजी नेहमी दाखवते एवढं पोळ्याचं बंडल दाखवते. हा या पोळ्याचं काय करायचं, शिळे पोळ्याचं हा एकदम ओके राईट वर. सुरू होत होतो तुझी व्हिडिओ करते तिथे. आजीचं जसं म्हणजे आजीचं वय झालंय 70+ असेल तरी आजीचं वय, पण त्याच्यामधली जी ताकद आहे ना ते जवळपास नाही का एक तारुण्यपणातले जे लेकरं असतात ना ते एक 17-18 नाही का आपण एवढं फास्ट असतो ना. रेसिपी करताना मला काही शॉर्ट नाही का थांबून घ्यावं लागत येतं अक्षरशः. एवढी फास्ट आहे ना ती, काही क्षणामध्ये भाजी तयार करते. आणि ती जी भाजी बनवते ना ती भाजीची चव अशी असते नाही का आपण 5 स्टार हॉटेलला खा पण ती भाजीची चव येणार नाही. पण एकदम काळा मसाला आणि तिची हातची नाही का भाकर आणि मिरची खाऊन पहा. लोक खायला लोक कितीतरी भरपूर जण आतापर्यंत येऊन आजीच्या हातचा आस्वाद घेऊन गेलेले आहेत. आणि करत नाही असं काही नाही. फक्त कसे हाताची एक चव असते प्रत्येकाच्या. आणि जे काही जे बनवते ना पाट्यावरती बनवते एकदम जुन्या पद्धतीने. तिने आता तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेस नाही का 2 रुपये किंवा 1 रुपयाने तुम्ही कामं केलेलं असते. कारण आता तुम्ही त्या काळामध्ये भाकरी वगैरे काही भेटायचं नाही. म्हणजे भरपूर मोठं कुटुंब राहायचं तर नाही का खायचे प्रत्येकाचे ताट तुट राहायचे. त्यावेळेस नाही का आजीन ते नाही का ते पाल्याची भाजी केलेली कोणती ती पाला असतो ना त्या पाल्याची भाजी करून सुद्धा रेसिपी टाकली तिने की आम्ही हे खाऊन जगलो येतं. आणि 1972 टायमाला नाही का दुष्काळ पडला होता. तर त्या दुष्काळामध्ये नाही का अमेरिकेतले लोक नाही का जे अन्न खात नसायचे ना आपण डुकराला वगैरे टाकायचं ते अन्नाचे भाकरी वगैरे पण आजीने खाल्लेले आहेत. आणि ते सुद्धा दाखवलेलं आहे की याच्यातून आम्ही आलो होतं आणि हा उदरनिर्वाह पूर्ण केला. म्हणजे आपण जे आज गोष्टीला म्हणजे एखादी भाजीला जर चव नसली तर आपण काय म्हणतो हे मला नको आहे दुसरं बनवून दे. तर त्यावेळेस नाही का जी परिस्थिती काढली ना आज अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. ते काढून आज इथपर्यंत आले येतं. आणि देवाच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज त्यांचं एवढं चांगलं झालं आहे आणि त्यांचं प्रेम माझ्यावरती लाभलंय. अमेरिकेकडून जे मिळालं समजा ते बक्षीस कसं मिळालं म्हणजे बक्षीस काय मिळालं तिला नाही का प्रत्येकाला काय लागतं सिल्वर बटन मिळायला जवळपास नाही का 2 ते 3 4 वर्ष जातात कमी कमी कधी कधी. पण आपल्या आजीला नाही का 7 ते 8 महिन्यामध्ये सिल्वर बटन आलंय. आता मी तुम्हाला बघितलं नसतं आता तुम्हाला दाखवतो 1 मिनिट लगेच. तुमच्या हाताने ओपन कर. व्हिडिओ मध्ये काढणार युट्यूबचं नाव वर त्याच्यावर कुंकून उघडे सांग रे भाऊ. पलीकडून उघडा. ओपन करा. तर ही बटन आहे आजीचं. युट्यूबचं सिल्वर बटन. बोलणं ते पाहिलं काही सहज बोलून तुम्ही मग मी पाहतोय कधी
ज्यावेळेस मी ते कलेक्ट करायला गेलतो ना ऑफिसला, त्यांनीच मग पहिल्यांदा कौतुक केलं की तू नशिबान आहेस, आणि आमचं ऑफिस पण नशिबान आहे की पहिल्यांदा आमच्या इथं आलंय. तेच पगार आहे आईला, आईचं पगार आणि प्रत्येक गोष्ट आपण पैशाने विकत घेऊ शकतोय, ही गोष्ट फक्त आपण सर्वजण मिळून देऊ शकतो. आता किती फॉलोअर्स? आता 1.5 लाख 1.5 लाख होऊन गेले गोल्डन 1 मिलियनला. लवकरच हो. सामान आता आजीचा फोटो पाहायचा का? पण आपल्या घरामध्ये काही ते आमच्या होत नाही. आणि होऊनशील कसं आहे, ज्याला खातरी बाहेर खातीकडे जाय. आपल्या घरात काही ते येडं वाकडं होत नाही. भाज्या फक्त भाज्या भाज्या सात्विक भाजी असू, चटणी असू, मिरची असू, काही केलं तर आपण वर दाखायचं आणि आपणच खायचं. बाकी काहीच नाही. काय सांगता येतं आम्हाला पहिले तर आपल्याला शिक्षण होते का काय होतं आम्हाला. वय भरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये म्हातारा 1.5 वर्ष जागे होतात. मी 13 वर्ष पाय मोड्याला झालाय तसं जागेवर आहे. त्याच्या आजवर ऑपरेशन झाले 5-6 तरी मला काम करावं लागलं. इतक्या भाजी फास्ट बनवत ते आता आपण बघितले नाही स्वतःच डोकं चालणं बोलायचं नाही, ही विशेष आहे ना. क्रिया चालू इकडे बघा, रोज धुवायचं, कणिक मळायचं, रोज एक 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 रोज पार्सल आजूचं आयुष्य वाढावं या खाद्य तेल कशामुळे उडले, गावरान तुपाचे तेल, गावरान कळीचे तेल, आजीचं आयुष्य वाढावं म्हणूनच येतं ना. घाण्याच्या तेलाच्या बाटल्या त्याला हे सारे नेलो तेल बघायला नाही आपल्याला, आम्हाला येते खायला. कुठं अमेरिकन कुठं महाराष्ट्र आम्हाला माहित नाही. त्याचं घरच नातू आहे देखील, मुलीचा आहे शिवाय मुलीचं आहे. हे दोन्ही मुलं आहेत, रानात आहेत. तिकडे बागा बिगा घर आहेत दर्याकडे, तिकडे थेट शेडाच्या खाली दर्या. 2 मुलं 2 मुलं. याच्या बहिणीचे लग्न झाले, याच्यापेक्षा स्वरूप पण चांगलं. बर निलेश भाऊ, तुम्ही काय शिक्षण घेतलेलं आहे? माझी डिग्री कंप्लीट झालेली आहे. मी BCom पण केलंय, बरं. BA पण केलंय, आणि BSc नॉटिकल सायन्स करून दुबई वगैरे कुवेत या साईडला पूर्णपणे फिरून आलोय. एवढं फिरून आले तरी तुम्हाला आजी बद्दल खूपच प्रेम वाटतो मला. हा ब्लॉग नाही का फक्त त्यांच्यासाठी करतोय, आणि आतापर्यंत जेवढं काही केलंय त्यांच्यासाठीच करतोय. कारण मी 6 महिन्याचा होतो. आज तुम्ही माझ्यासोबत जे बोलतायत ना, फक्त त्या 2 व्यक्तीमुळे. कारण जेवढं काही केलंय ना, माझ्या आई पप्पांनी फक्त मला जन्म दिलाय, पण माझा वृद्धार्थ आणि सगळे विचार माझे आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मी जे काही शिक्षण वगैरे केलंय, जे शाळेमधून फक्त नाही का पुस्तकी ज्ञान भेटलंय, पण तुमच्यासोबत जे बोलतंय वगैरे नाही का, हे फक्त 2 व्यक्तींमुळेच बोलतंय. आणि सगळं काही यांनी शिकवलंय. आणि आई वडील आहेत ना, पण आई वडील दोन्ही पण येतं. पण तरी सुद्धा तुम्हाला आजोबाजीकडेच राहिले तुम्ही. कारण आजीला नातवत फारच प्रेम असतं. हो, हे तर खरंच आता पूर्ण महाराष्ट्र बघतोय. एवढं लेकीमध्ये जीव असतं त्यांचा, तेवढं प्रेम त्यांच्या मुलावर असतं खरंच. आणि ते प्रेम तुम्हाला खूप दिलेलं आजोबाजीनं, आणि त्या आशीर्वादामुळं तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. महाराज मला 2 माणसं ओळखीत होतं, धरून रोज दुखण्यात. हो ना. 2 लेख ते राहणार ते बिचारे द्यायचे, पैसे कार्ड फिरडे सगळे द्यायचे. शेवट यांनी जित केलं मला, ना त्यांनी जित केलं. बरोबर. ते मोठ्या पोरांनी फौजी ना, त्यांनी जवळजवळ 4-5 लाख रुपये गेले. ते कार्ड आहेत आमच्या मिलिटरी आम्हाला म्हातारा. एक मुलगा फौजी का नाही का? रिटायर झाला. शेती करतो. असं का? आणि हे आमच्या जवळ 6 महिन्यात तसं आहे.
हां. त्यांनी कार्ड दिले. आता ते गुराची आपण ते म्हणलं मला काय बांधायला नाही, पण मी वाट दाखवून देतो. आणि मग हे गाड्याने मला हो बाबाजी, मला तुमचं अगदी घरी आल्यामुळं खूप समाधान वाटलं. आणि मला असं माझ्या अंतकरणात यायला लागलं, तुम्ही फक्त आमच्या बाबाजीचं एकदा दर्शन करून यावं देवगडला जाऊन, असं मला जाऊ ना. वाटतं. निलेशला घेऊन जा. हां, कारण बाबाला कल्पना नाही विठूपूर असं आजी जे काय कार्यक्रम असतात म्हणून काय नाही. हां, स्वामीजीशी चर्चा करा आपल्या स्वामीजीला सांगा आपली काकाजीनं तुमची मला भेट झाली ती, ते म्हणते का देवगडला जा बाबा दर्शन करा, स्वामी दर्शन करा देवांचं तिथल्या. नक्की माऊली, आणि नक्की. बाबाजी तुम्हाला आशीर्वाद आणखी खूप मिळेल मोठा. त्याच्यात तुमचं अजूनही खूप कल्याण होईल असं मला वाटतं. म्हणून तुमच्या आशीर्वादाने आग्रह आतापर्यंत करून मी तुम्हाला सांगेन एकदा आमच्या बाबाजी देवगडला दर्शनाला जाऊन. हां, तुम्ही जे केलेला आग्रह आहे ते नक्कीच पूर्ण होईल. आणि काय नक्की देवस्थान जवळ आहे आपल्या. हो हो चालेल चालेल, कधी पण येईल. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार माऊली. नमस्कार. तर आपल्या या वारीचा कुठपासून प्रवास चालू झालेला आहे, म्हणजे किती दिवसापासून? हा 11 तारखेला निघाले रांजणगाव देवी तालुका नेवासा जिल्हा आहे 11 तारखेला सकाळी. म्हणजे 3 दिवसाचा प्रवास झाला आतापर्यंत. आता इथून पुढे किती दिवस चालणार? अजून 9 दिवस चालणार. 9 दिवस. आणि हे सुरुवात कधी झालेली आहे दिंडीला? दिंडीला आज 26 वर्ष. 26 वर्ष, भरपूर वर्ष झाले. आता म्हणजे पाय वगैरे म्हणजे कसं काय असं दुखत वगैरे नाही का बावलीच्या? वयामानाने थोडंफार दुखणार. पण तरी पण कसं नाही का माऊलीच्या काही दुखत नाही काय व्यवस्थित. आता आम्ही या देवगड संस्थानचे उत्तराधिकारी का प्रकाश नंदगिरी महाराज. हो, हो. मी पित असे. हो हो. पण मला पायी चालण्याचा आणि वारीमध्ये जाण्याचा खूपच छंद आहे आणि तो मी आनंद घेतो. हो. आणि ही रांजणगावची मंडळी खूप प्रेम करतात आमच्यावर. आणि मग आम्हाला आग्रह करतात, महाराज या तुम्ही वारीला जात असताना आमच्याबरोबर आला तर आम्हाला आनंद मिळेल. म्हणून आम्ही या रांजणगावच्या बनशी बाबाबरोबर, म्हणजे बनशी बाबा होते ना आपले ज्ञानेश्वर मंदिराचे मूळ, ते आद्य प्रवर्तक म्हणा काही हरकत नाही, जीर्णोद्धार बाबांनी केला. बनशी महाराज तांबे. आणि त्यांचे ते तांबे आमचे गुरुच होते. त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आस्था असल्यामुळं आम्ही या दिंडीत आमच्या ह्या भजनी मंडळाबरोबर, महाराज मंडळ ह्या मंडळीबरोबर आम्ही आलेलो आहे. आणि तो आम्ही आनंद घेतोय. खरंच. एक विशेष आहे का बनशी बाबाची दिंडी म्हणल्यानंतर आमचं एक मनामध्ये वेगळंच काहीतरी स्थान आहे बाबाला. हो हो महाराष्ट्रभर जवळ बाबांचं नाव सगळ्याला प्रचिती आहे. हो, आता ते माहितीच आहे. हो आहे ना. हो. आणि म्हणून तो आनंद आम्हाला खूपच मिळतो. मग त्या रस्त्यानं आम्हाला त्रास झाला काय आणि काही थोडी गैरसोय झाली, जर गैरसोय होत नाहीच, सगळी व्यवस्था करणारी बाहेरचीच लोक आम्हाला खूप प्रेम करतात. पण एखाद्या वेळेस आम्हालाच सहन होत नाही, पण आम्ही सगळे त्या आनंदामध्ये विसरून जातो आणि तो आनंद आम्ही घेतो. खरंच म्हणजे तुमच्या दिंडीकडे म्हणजे बघितलं ना तर असं एक नाही का मन प्रसन्न होतं आहे. आणि एक आज वातावरण एवढं भारी झालं आहे ना, आणि निसर्गाचा आणि दिंडीचा एक नाही का असं जर म्हटलं ना छोटा, तर एक क्षण बनून मनात कायम जर राहील. असं एक म्हणजे तुमच्याकडून एक घेण्यासारखं आणि प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे. कारण आज आपलं एवढं नशीब चांगलं आहे की आज तुम्ही सर्वजण नाही का मोठ्या संख्येने उपस्थित असलं आहे. आणि तुम्ही असं पण ऐकलेलं आहे मी 10 लोकांपासून सुरुवात झाली होती आणि आज जवळपास 50+ गेले, 150-200 पर्यंत गेले. खरंच भाग्य आहे आमचं की तुम्ही आज सर्व उपस्थित आहे आणि तुमचं दर्शन मिळालं. खरंच पहिले 10 माणसं म्हणजे डोक्यावर पिरियड घेऊन जात होती, आता साधना बिधना सगळे एकदम व्यवस्थित सगळेच. आता प्रवचन झाले, आता जेवणाला बसले वारकरी मंडळी बघू शकताय. आता शिरापूर मध्ये येतात. चिकूला वाढू राहिलाय, भात आलाय. उपवासासाठी नायलंग चिवडा आहे. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे.
भरपूर दिवसापासून नाही का तुमची कमेंट यायची की निलू तो नाही का भरपूर छोटा ब्लॉग काढतोय, पण आज तुम्ही सगळेजण नाही का भरपूर खुश झाला असताना, कारण आजचा ब्लॉग म्हणजे सगळ्यात मोठा ब्लॉग असन. साक्षात असं म्हणू शकतोय आपण की विठुरायांची पालखी येण्यापेक्षा डायरेक्ट आपल्या दारात नाही का विठुराया चालत आले. आणि बघू शकता आज एवढं घर आपलं गच्च भरल्याने वाटलं, आणि पहिल्यांदा एवढं गच्च घर भरलेलं आहे. याच्या आधी मी एवढं गच्च घर कधीच भरलेलं नाही बघितलं. एवढं घर भरलंच आहे, पण कोणी भरलं पूर्णपणे नाही का वारकरी संप्रदायाने भरलं. घर तर भरलंच होतं, पण त्याच्यापेक्षा माझं नाही का असं म्हणजे मन भरून आलं होतं की काय बोलू मी आणि शब्दात काय व्यक्त करू. एवढं भारी वाटत होतं. काय त्यांच्यासोबत काय बोलू नाही का हे मला काही शब्दात व्यक्त नव्हतं करू शकत मी. साधं सिंपल आणि आपलं तोडक्या भाषेत जेवढं जमल तेवढं मी त्यांच्यासोबत बोललो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नाही का महाराजांनी घरी येऊन आशीर्वाद दिलाय. याच्यापेक्षा मोठं काहीच असू नाही शकत. तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आजी आजोबांचा आशीर्वाद आणि विठुरायाचे पायी चालत आलेल्या दिंडीचा पूर्णपणे वारकरी संप्रदायाचा पूर्णपणे आज आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे. आणि खरंच आज काहीतरी नक्कीच कमवलंय असं वाटतंय आयुष्यामध्ये. आता याच्यापेक्षा जास्त काय बोलू, आज मी शब्दच व्यक्त नाही करू शकत जास्त काही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आज मी तर भरपूरच खुश झालोय, तुम्ही पण नक्की झाले असताना. असंच आपले नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. असं तुमचं सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद डोक्यावरती कायमचा आशीर्वाद राहू द्या. तर भेटू आपल्या उद्याच्या अशाच एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर. विठ्ठलाच्या नामस्मरणात चालणाऱ्या सर्व माऊलींना पण मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यांच्या सेवेमध्ये आज आम्हाला सहभागी होता आलं हे आमचं कुठंतरी नक्कीच भाग्य असावं. विठ्ठल रखमाई, जय हरी माऊली.